जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांक्षी फोर्ट या ठिकाणी। पेनपासून अगदी 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर सांक्षी फोर्ट आहे। सह्याद्री प्रतिष्ठान पेन विभाग यांनी सूचना फलक लावलेला आहे। इथूनच एक छोटीशी पायवाट किल्ल्यावर जाते। एक अर्धा पाऊण तासामध्ये आपण किल्ल्यावर पोहोचतो। म्हणजे चढाई अगदी छोटीशी आहे, लगेचच आपण किल्ल्यावर पोहोचू शकतो। छोटेखानी किल्ला आहे, पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला हा किल्ला आहे। तर चला सुरू करूयात आजचा प्रवास। मित्रांनो, 10 मिनिटाची खडी जंगलातील पायपीट केल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचतो। इथून पायरी मार्ग लागलेला आहे। दगडामध्ये कातळात कोरून पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि इथून खऱ्या अर्थाने चढाईला सुरुवात होते। चला आपण पायरी मार्गावर जाऊयात। दोर आहे आपल्या सोयीसाठी, या दोराचा आधार घेऊन आपण चढूया। दोराच्या साहाय्याने वर आल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठं आणि पहिलं पाण्याचं टाकं लागतं। हे पाण्याचं टाकं खांबांवर तोलून धरलेले, म्हणजे हे खांब टाकेत। याचा अर्थ हे टाकं साधारणतः 15 ते 20 फूट खोल आणि एक 60 ते 70 फूट लांबीचं म्हणजे रुंदीचं हे असू शकतं। पाणी आहे त्याच्यामुळं आपल्याला अंदाज लावता येत नाही, पण कोपऱ्यातून दिसणाऱ्या उजेडावरून आपल्याला अंदाज हा लावता येईल।
जसं उजवीकडे आपण खांब टाकं बघितलं, सेम त्याच पद्धतीने डावीकडे तेवढ्याच आकाराचं तेवढ्याच खोलीचं दुसरं खांब टाकं इथे बघायला मिळतं. याचा अर्थ गडावर येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पिण्याची पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे. किंवा महादरवाजा आता जवळच आहे, इथे एखादी देवडी असू शकते आणि राहणाऱ्या पहाऱ्याकऱ्यांची, गस्त घालणाऱ्या सैनिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही या टाकीतून केलेली आहे. ही कडेने जाणारी वाट, पुढे 3 पाण्याच्या टाक्या आहेत, पण खूप डीप आहे आणि जो पायरी मार्ग आहे, छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, पण पावसाळा असल्याकारणाने ती वाट निसटती आहे. दोराशिवाय आपण हिंमत करू शकत नाहीत, त्याच्यामुळं आपण त्या टाक्या पाण्यासाठी जाणार नाहीत. पण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात जेव्हा पाऊस नसेल तेव्हा जर आपण आलात तर नक्की त्या टाक्यांपर्यंत जा. तिथेही खूप सुंदर अशा पाण्याच्या टाक्या आहेत. मित्रांनो, गडावर चढाई केल्यानंतर खूप छान वाटतं आणि जिकडे पाहावं तिकडे नुसत्या एका दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि म्हणूनच कदाचित ह्या किल्ल्याला पाण्याच्या टाक्यांचा किल्ला असंही संबोधलं जातं. त्याचं हेच कारण, खूप मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. पाण्याच्या टाक्या का खोदल्या जायच्या, तर पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात गडावर होत असे आणि ह्याच टाक्यांमधून काढलेला दगड हा तटबंदीसाठी वापरला जाई. म्हणजे बांधकामाचं कार्यसुद्धा पूर्ण व्हायचं आणि गडावर पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा व्हायची. या 2 कारणांसाठी टाके खोदले जायचे. खूप टाके आहेत, याचा अर्थ या घेरा परिसरामध्ये किंवा या किल्ल्याची तटबंदी अगदी मजबूत असावी. आपण ती तटबंदी बघण्याचा प्रयत्न करूयात. चला टाके फिरूयात.
गडाच्या नैसर्गिक असलेल्या एका बुरुजावर आलेलो आहोत। हा बुरुज अगदी नैसर्गिक कातळकड्याचा आहे। या दगडामध्ये होल मारून डांबे म्हणजेच खांब उभारण्याची सुविधा इथे आहे। याचाच अर्थ आहे इथे खांब रोवून पालं उभारून इथे देवडी तयार केली असावी, म्हणजेच इथून टेहाळणीचं कार्य हे केलं जात असेल। मित्रांनो, खूप मोठा काळा ढग आलाय आणि तो बाजूने बरसत चाललाय। आपल्यावर मात्र पाणी बरसत नाहीये। वरुण राजालाही वाटलं असेल जरा गड एक्सप्लोर होऊ द्या, मग यांना भिजू। हा संपूर्ण परिसर आणि संपूर्ण किल्ला हिरव्या नवलाईने नटलाय। वरून पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतोय। खूप भारी आणि आल्हाददायक वातावरण आहे। इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि ते जिवंत आहे। इथे वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। मित्रांनो, अगदी अचानकपणे वरुण राजाची हजेरी लागलेली आहे। पाऊस आलेला आहे। वाटलं नव्हतं की आज पाऊस पडेल म्हणून, कारण सूर्यनारायणाने दर्शन दिलं होतं, पण तरीही अचानकपणे वरुण राजा आलेला आहे। आपल्याला वाटलं होतं की आपण अर्ध्या तासात खाली उतरू, त्याच्यामुळे रेनकोट आणले नाहीत। आज भिजूयात मनसोक्त या पावसामध्ये। आणि सध्या पोहोचलो आहोत किल्ल्याच्या बाले किल्ल्यामध्ये। इथून बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग। इथून संपूर्ण परिसरावर टेहाळणी करता येते, लक्ष ठेवता येतं। छान वातावरण आहे, खूप हवा आहे आणि पाठीमागे आता ढग जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आणि गडावर आम्ही दोघेच, प्रफुल्ल आणि मी। बघूयात गड। प्रफुल्ल, बरेच आपण गड किल्ले फिरतोय। हा छोटा किल्ला आहे, अगदी अर्ध्या तासामध्ये आपण चढाई केली, पण पावसाचं वातावरण आणि इथलं क्लायमेट बघून काय सांगशील? स्वर्ग। वा, म्हणजे आपण जे स्वर्ग जे अनुभवणार आहेत मृत्यूनंतर, ते आम्ही इथे जिवंतपणे अनुभवतोय। क्या बात आहे। आणि नक्कीच मी आवर्जून सांगेन, प्रत्येकाला सांगेन की आपलं हे जे स्वर्गाचं जे एक जो नजारा आहे तो तुम्ही पाहण्यासाठी नक्कीच गड किल्ल्यांना भेट द्या। खूप आनंद आहे। आयुष्य खूप खूप सुंदर होऊ शकतं जर तुम्ही आपल्या सह्याद्रीच्या या पवित्र अशा या गड किल्ल्यांना जर तुम्ही भेट देताय। खूप सार्थक आहे। पण या ठिकाणी मी थांबेन, एक मेसेज दे, तू पण दे। सगळ्यांना मला सांगावंसं वाटतंय की गड किल्ल्यांना अवश्य भेट द्या, पण येथील
ज्या आपल्या पुराण पुरुष आहेत, नक्कीच, जे आपल्या वास्तू आहेत, त्यांना जराही गालबोट लावू नका नक्कीच. किंवा निसर्गाला हानी पोहोचू नका, हा सगळ्यात मोठा संदेश असेल. काय म्हणजे? नक्कीच हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचणे हेही तेवढंच गरजेचं आहे. कारण आपले जे गड किल्ले आहेत हे आतापर्यंतच खूप नासधूस झालेली आहे. याच्या पुढे एक कण मात्रही इथे नासधूस नकोय, इथे कचरा दिसता कामा नये. आपल्याला याच्यापेक्षा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ना की आपल्याला याला पाठीमागे घेऊन जायचंय. हा एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू. चल एन्जॉय करूयात. चला. मित्रांनो, गडाच्या बाले किल्ल्यामध्ये किल्लेदाराचा वाडा आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे त्याचे अवशेष आहेत. हा पाया आहे, याच्यावर खूप चांगलं लाकडी आणि मातीचं दगडाचं असं बांधकाम वरती असेल. काय रुबाबदारपणे हा बाले किल्ल्यामध्ये वाडा उभा असेल तेव्हा काय दृश्य असेल. आणि हा किल्लेदार इथे जास्त राबता नाही आहे, कारण 1-2 घरांचे अवशेष आणि एका वाड्याचे अवशेष सापडतात. किल्लाही छोटा आहे, परंतु टेहाळणीसाठी आणि इतर किल्ल्यांच्या मदतीसाठी धावून जाण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा मानला जातो. कारण कर्नाळा इथे ज्या लढाया घडल्या त्या लढायांमध्ये रसद पुरवणे, दारुगोळा पुरवणे किंवा सैन्यांना जी शस्त्र पुरवणे ही महत्त्वाची कार्य या सांक्षी फोर्टने केलेली इतिहासामध्ये लिखित पुरावे आहेत. बाले किल्ल्याच्या पाठीमागे एक पायरी टाके 15 ते 20 फूट खोल आहे, पण ते आता लिकेज झाले, म्हणजे पाणी साठत नाही आहे. याचाच अर्थ दगडाला मोठी भेग असावी, तिथून पाणी हे वाहून जातं. पण खोदकाम आणि कडा जो तासलाय, दगड तासलाय, हे बघण्यासारखं आहे.
मित्रांनो, या गडाचा इतिहास बघायला गेलात तर खूप पुरातन असा हा सांक्षी फोर्ट आहे. जवळपास 12वे ते 13व्या शतकामध्ये या किल्ल्याची निर्मिती मुळात सांक राजाने केलेली आहे आणि म्हणून त्याच्याच नावाने सांक्षी फोर्ट म्हणून याचं नाव दिलं गेलं. कर्नाळ्याच्या लढाईमध्ये सांक राजा मृत्युमुखी पडला आणि ही वार्ता ऐकल्यानंतर त्याच्या मुलीने म्हणजेच राजकन्येने कड्यावरून उडी टाकून आपला जीव दिला, म्हणजे आत्महत्या केली. त्याच्यानंतर हा किल्ला निजामाकडे गेला. त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी याच्यावर आक्रमण केलं. या किल्ल्यावरची विशेष घडामोड म्हणजे हा किल्ला स्वराज्यामध्ये 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील करून घेतला आणि महाराजांचे पदस्पर्श या किल्ल्यावर झाले. त्याच्यानंतर महाराजांनी या किल्ल्यावर डागडुजी करून घेतली. संभाजीराजांच्या निधनापर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता, पण त्याच्यानंतर फितुरी झाली आणि हा किल्ला मुघलांकडे गेला. मुघलांकडून पुन्हा पेशव्यांनी जिंकून घेतला आणि 1818मध्ये जसं इतर किल्ल्यांचं झालं त्याच पद्धतीने इंग्रजांनी ह्याच्यावर आक्रमण केला आणि प्रचंड नासधूस केली. हा पायरी मार्ग त्यांच्या काळातच तोडला गेला आणि बांधकामं होती ती उद्ध्वस्त केली, कारण त्यांना गुप्त खजान्याची शोध होता. ब्रिटिशांना असं वाटायचं की भुयारांमध्ये किंवा भिंतींमध्ये गुप्त खजाना असेल आणि म्हणून त्यांनी त्याची नासधूस केली. किल्ला पूर्ण उद्ध्वस्त केला गेला. किल्ला छोटा आहे, पण गडावरील खोदकाम आणि पाण्याच्या टाक्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गड किती मजबूत आणि बुलंद आहे. छोटेखानी गड आहे. एक अर्ध्या तासामध्ये आपण चढाई करतो, 1 तासामध्ये संपूर्ण किल्ला पाहतो आणि 15 ते 20 मिनटामध्ये आता आपण खाली उतरतो. म्हणजे एक 2-4 तासांमध्ये फिरून होण्यासारखा किल्ला आहे. आपण या किल्ल्यावर जरूर एकदा तरी भेट द्या आणि येथील राजवैभव पाहण्याचा प्रयत्न करा. आत्ता आपण गड उतार होतोय कारण आपल्याला कर्नाळा किल्ल्यावर जायचं आहे. तर या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात कर्नाळ्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय शिवराय.